नमस्कार. प्रगती अभियान संस्थेतर्फे आपण रोजगार हमी योजना मनरेगा नरेगा हे समजून घ्यायचा ह्या व्हिडिओ सिरीजमधून प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत आपण पाहिलं की मागणी कशी करायची, काम कसे मिळवायची, कोणत्या प्रकारची कामं मिळू शकतात, शेल्फ काय आहे, मोजमाप झाल्यानंतर आपल्याला मजुरी किती आणि कुठे मिळू शकते, हे सगळं आपण आतापर्यंत पाहिलं. आता आपण हे बघूया की ही राबवणारी यंत्रणा कोण आहे. आपण बघितलं की ग्रामरोजगार सेवक हा आपल्यासाठी आपल्यासमोर असलेला रोजगार हमी योजनेतला असा व्यक्ती आहे की ज्यांच्याशी आपल्याला सततचा संपर्क आहे. त्याचबरोबर संपर्क येणारे आपल्याला अर्थातच आपल्या ग्रामपंचायतीशी, कारण ग्रामसभेत सगळे निर्णय घेतले जाणार आहेत. त्यानंतरचा जो निर्णय असणार, त्यानंतरची जी यंत्रणा आहे ती पंचायत समिती पातळीवरची आहे. तिथे तांत्रिक सहाय्यक आहेत आणि ते आपल्याला आपल्या कामाचं नियोजन करण्यात, मोजमाप करण्यात मदत करतात. आणि मग अर्थातच आपल्या लाईन एजन्सीज आहेत, कृषी विभाग आहे, वन विभाग आहे, लघु पाटबंधारे आहे, ह्या सगळ्यांच्यातर्फे ही कामं काढली जातात. आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायततर्फे ही कामे काढली जातात. पंचायत समितीमध्ये एक असिस्टंट प्रोग्राम ऑफिसर APO नावानी एक व्यक्ती असते, ज्यांचं काम हे पूर्णपणे फक्त नरेगा त्या तालुक्यातली बघणे, त्याचं कोऑर्डिनेशन, त्याचा समन्वय करणे ही त्यांची जबाबदारी आहे. जसे BDO आहे तसे असिस्टंट BDO यांच्याकडे पण रोजगार हमीची जबाबदारी दिलेली आहे. तर तालुका पातळीवर आपल्याकडे एकीकडनं तहसीलदार हे लाईन एजन्सीजचे समन्वय साधतात आणि BDO हे पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक स्तर यांचा समन्वय साधत आहेत. APO हे आपल्यासाठी त्यातले महत्त्वाचा दुवा आहे, कारण ते संपूर्ण जिल्हा आणि तालुका यांचंसुद्धा कोऑर्डिनेशन करत आहे. ही झाली तालुका पातळीवरची यंत्रणा. जिल्हा पातळीवर आपल्याकडे जिल्हा परिषदेमध्ये डेप्युटी CEO आहेत की जे पूर्णपणे रोजगार हमीची कामांना वेळ देणं त्यांनी अपेक्षित आहे. आणि एक BDO नरेगा नावाची पण एक पोस्ट आहे, ज्यांच्याकडे पूर्ण जिल्ह्याच्या कोऑर्डिनेशनची जबाबदारी आहे. आणि जिल्हाधिकारी कार्यालयात डेप्युटी कलेक्टर EGS, डेप्युटी कलेक्टर रोजगार हमी योजना हे सुद्धा असतात, जे पूर्णपणे जिल्ह्याचे कामकाज बघत असतात आणि लाईन एजन्सीज हे त्यांच्याबरोबर समन्वय साधत असतात. तर ही झाली जिल्हा पातळीवरची. अशीच आपल्याकडे विभागीय पातळीवर पण आहेत आणि मंत्रालयात सुद्धा आहेत. आपले कमिशनर असतात नागपूरला, जे दैनंदिन आपल्या अडचणी सोडवत असतात आणि जे धोरणात्मक पातळीवरचं आहे ते मंत्रालयातले सचिव बघत असतात. ह्याच्यातलं एक महत्त्वाचं काम आपल्यासाठी हे आहे की कुठलीही योजना सरळ आणि व्यवस्थित आपल्याला मिळेल असं घडत नाही. हा आपला गाव पातळीवरचा अनुभव असतो, म्हणजे अडचणी येणारच आहेत. तर ह्या अडचणी मांडण्यासाठी आपल्याकडे ज्याला आपण तक्रार निवारण म्हणतो, ह्याच्या 2 पद्धती आहेत.